नमस्कार. लाडकी बहीण योजना आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही हप्ते जे आहेत आपले, तर याचा लाभ जो आहे तो सर्व लाडक्या बहिणींना सोबत मिळणार आहे का? कारण की आपण सोशल मीडियावर या विषयावर बरेच व्हिडिओ बघत आहोत की ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोनही लाभ बहिणींना सोबत मिळणार आहे, असे काही प्रसारमाध्यमातून सुद्धा अशी बातमी ही डिक्लेअर झालेली आहे. तर अजून काय, तर GR आला का? अजूनपर्यंत GR आलेला आहे का की नाही, GR बद्दल काय अपडेट आहे, असे सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळण्याच्या ज्या बहिणी राहिलेल्या आहेत, तर अशा बहिणींना सुद्धा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे का, असे सर्व आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी सर्व म्हणजे ज्या बहिणींना ऑगस्ट, जून, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता अजूनपर्यंत नाही आलेला आहे आणि ज्या बहिणींना फक्त ऑगस्टचा हप्ता नाही आलेला आहे, अशा सगळ्या बहिणींसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन पहिलेपासून शेवटपर्यंत सगळा पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल आणि सर्व अपडेटची माहिती तुम्हाला मिळेल. तर सर्व लाडक्या बहिणी, आपण चॅनलवर पहिल्यांदा आलात का? आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपले चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल, तर सर्व माझ्या बहिणींना मनापासून आणि प्रेमपूर्वक विनंती आहे की आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन प्रेस करा, घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल. तुम्ही फक्त सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मी जर जे काही नवीन पुढचे व्हिडिओ आणणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणून त्यासाठीच तुम्हाला ऑल नोटिफिकेशन ऑन करावं लागेल. तर लाडक्या बहिणी बघा, ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही लाभ हे लाडक्या बहिणींना सोबतच द्यावे, असे आपण सगळ्या बहिणींनी मिळून सरकारला आपण आता असं आवाहन करूया. कारण की बघा, प्रत्येक वेळेला म्हणजे आता जेव्हापासनं हे एप्रिलपासून हे असं होतं आहे बघा, मार्चमध्ये जो बजेट अर्थसंकल्प मांडला गेला तेव्हापासनं आधी आपल्याला ज्या त्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात येत होता. आपणास माहीत आहे का, जानेवारीचा हप्ता जानेवारीमध्येच यायचा, फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्येच यायचा आणि मार्च महिन्याचा हप्ता जेव्हापासनं मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडले गेला, बजेट मांडले गेला, तेव्हापासूनच हे सगळं असं होत आहे की मार्चचा हप्ता एप्रिलमध्ये, एप्रिलचा हप्ता मेमध्ये, मेचा हप्ता जून, जूनचा हप्ता जुलैमध्ये, जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये असं, आणि आता ऑगस्टचा हप्ता मिळतो आहे आपल्याला सप्टेंबरमध्ये. तर अशा पद्धतीचं हे जे आहे तर हे सगळं आता सरकारने हे थांबवलं पाहिजे. आणि म्हणजे काय होतं, लाडक्या बहिणींना जे खूप भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात ना, ते समस्या येतात, ते येणार नाही. आणि ज्या बहिणींना आता फक्त ज्या बहिणींचा ऑगस्टचाच फक्त राहिलेला आहे हप्ता, अशा बहिणींना आणि सप्टेंबरचा म्हणजे असं ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही हप्ते सोबत मिळालेच पाहिजे, असे आपण सगळ्या बहिणी मिळून सरकारला आपण आवाहन करूया. तर जून हप्ता आता सरकार देईल का, हे दोघी महिन्यांचे लाभ सोबत देईल का, ते आपण आता सविस्तर बघूया. बघा, जून हप्ता आणि जुलैचा हप्ता ज्या बहिणींचा राहिलेला आहेत, तर अशा बहिणींचे किती पैसे होतात, जूनच्या हप्त्याचे 1500 रुपये, जुलैचा हप्ता त्यांना नाही मिळाला आहे ते 1500 रुपये, आणि आता ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना असे तेही त्यांना दोन्ही लाभ मिळतील सोबत. तर किती झाले हे सगळे, 1500 अधिक 1500 अधिक 1500 अधिक 1500 किती झाले, 6000 रुपये. तर सरकारने हे एकदम 6000 रुपये सगळ्या लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींचे जूनपासून हप्ते राहिलेले आहेत अशा बहिणींना संपूर्ण 6000 रुपये द्यावेत, अशी आपण सगळ्या बहिणींनी मिळून भरभरून तुम्ही कमेंट करा, भरभरून तुम्ही मला सपोर्ट करा, साथ द्या. आपण सगळे मिळून सरकारला आवाहन करूया की सरकारने कृपया करून राहिलेले सगळे हप्ते आता हे सोबत द्यावे. म्हणजे काय होईल माहिती का, सप्टेंबर नंतर जो महिना येईल ना, दिवाळीचा, ऑक्टोबरचा, म्हणजे प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे ना, ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच, नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच, म्हणजे हे जे रुटीन आहे ना, हे पुन्हा सरकारचा व्यवस्थित सुरू होईल. त्यासाठीच आपण सगळ्या बहिणी मिळून आता सरकारला असं आवाहन करूया की आता आमचे राहिलेले सगळे हप्ते आहे ते सगळे सोबतच द्या. परंतु हे सरकारला शक्य आहे का, कारण की अजूनही आजचा दिवसही आता म्हणजे जवळजवळ आजचे आताचे दुपारचे संध्याकाळचे म्हणजे 4 वाजलेले आहेत. आता 4 वाजता मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर म्हणजे ॲक्च्युली मी हा व्हिडिओ बनवायला 1 वाजेची बसलेली आहे, पण आता 4 वाजण्यात आलेले मला, तरीसुद्धा म्हणजे अजूनही माझा हा व्हिडिओ बनवून झालेला नाही आहे.
अजूनपर्यंत मी सगळे अपडेट पाहिले, चेक केले, पण अजूनपर्यंत आजही 4 वाजेपर्यंत हा GR आलेला नाही आहे. कोणता? तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा. तर आता 8 किंवा 9 तारखेला समजा जर GR आला, 8 किंवा 9 तारखेला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलचा जर GR आला तर वितरण कधी सुरू होऊ शकतं? तर हे वितरण जे आहे ते कधी सुरू होणार? तर आपण असे गृहीत धरूया की जर 8 किंवा 9 तारखेला जर सरकारने GR काढला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा, तर सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे कमीत कमी 11 तारखेपासून हा ऑगस्ट महिन्याचे वितरण हे सुरू होऊ शकते. GR आल्यानंतर म्हणजे 1-2 ते 3 दिवसात वितरणला सुरुवात होते. हे आपण आतापर्यंतचा आपला हा अनुभव आहे. त्यामुळे समजा 8 किंवा 9 तारखेला जर सरकारने ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा GR काढला तर बहिणींना 11 तारखेपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता म्हणजे हप्त्यांचा लाभ यायला सुरुवात होईल. परंतु आता याकडे बघणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे की सरकार आता लाडक्या बहिणींना कोणते कोणते हप्ते देतात. सर्व हप्ते जर सोबत देत असले तर फारच उत्तम आहे, कारण की लाडक्या बहिणींचे बरेच असे जूनपासूनचे हप्ते राहिलेले आहेत. तर सगळे हप्ते सरकारने द्यावे हीच आपण सरकारला विनंती करूया, आवाहन करूया. कारण की आता घटस्थापना आलेली आहे बघा, 22 तारखेला घटस्थापना आहे. जर सरकारने 8 आणि 9 तारखेला सुद्धा जर GR नाही काढला तर सरकार कधी GR काढेल? 15 तारखेला. मग नंतर 15 तारखेला समजा जर GR सरकारने काढला, आपण असं वाटतं आहे की एवढा उशीर नाही होणार. परंतु सरकारचं काय चाललं आहे आता, दर महिन्याला महिना संपून जातो तेव्हा मंथ एंडला सरकार सुरू करतं DBT करायला. त्यामुळे आता असा अंदाज असा वाटतो आहे की घटस्थापना ही 22 तारखेला आलेली आहे. तर सरकारने कमीत कमी 22 तारखेपर्यंत तरी आपल्या बँक खात्यामध्ये, सगळ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे लाभ आहेत ते सगळे सरकारने जमा करावे. कारण की बघा, पडताळणी प्रक्रिया ही कधीचीच सुरू झालेली आहे. काही ठिकाणी भरपूर जोरात सुरू आहे, काही ठिकाणी नाही सुरू आहे. परंतु पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळेच हे सरकारने लाभ जो आपल्या लाडक्या बहिणींना जो मिळत आहे तो कदाचित लाभ यायला उशीर होत आहे असं शक्यताही आहे. कारण की बघा, आता आजची किती तारीख आलेली आहे? 7 तारीख, रविवार आहे आज. 7 तारीख आलेली आहे तरीसुद्धा अजूनपर्यंत GR सरकारने काढलेला नाही आहे. त्यामुळे कसं आहे ना, प्रसारमाध्यमांशी बोलताना परवाच आदितीताई तटकरे यांनी अपडेट दिले की लवकरच लाडक्या बहिणींना हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा त्यांच्या बँकेत वितरित होणार आहे. परंतु लवकर म्हणजे किती दिवस? कदाचित मंथ एंड पण उगवू शकतो, कदाचित 22 तारखेला घटस्थापनेच्या दिवशी पण सरकार सुरू करू शकते. तर काहीच कळायला मार्ग नाही. त्यामुळे आता सगळ्या लाडक्या बहिणी तुम्ही भरभरून कमेंट करा, भरभरून मला सपोर्ट करा, साथ द्या. सगळ्यांनी मिळून जर साथ दिली, कमेंट केली ना, तर आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवूया, सरकारला आवाहन करूया की लवकरात लवकर सगळ्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर सगळे हप्ते जमा करावे, त्यांच्या बँकेत जमा करावे. कारण की आता नवरात्र आलेली आहे, नवरात्रामध्ये सण आपला आलेला आहे, 9 दिवसांचं घटस्थापना असते. त्यामुळे बघा, आणि अत्यंत महत्त्वाचं काय अजून की आपण आणखी एक आवाहन करूया सरकारला की बघा, ऑगस्टचा हप्ता ऑगस्टमध्येच द्यावा, सप्टेंबरचा हप्ता सप्टेंबरमध्येच द्यावा, पुढे येणारे ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच द्यावा. म्हणजे ज्या त्या महिन्याचा हप्ता ज्या त्या महिन्यामध्येच सरकारने आपल्या बँकेत जमा करावा, लाडक्या बहिणींच्या बँकेत जमा करावा. ही सरकारला आपण सगळ्यांनी मिळून विनंती करूया, आपण सगळ्यांनी मिळून सरकारला आवाहन करूया. तर सर्व लाडक्या बहिणी, ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता नाही आलेला आहे, आता अशा बहिणींनासुद्धा सर्व हप्ते मिळणार आहेत. कारण की तुमची पडताळणीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे, तुमचेसुद्धा फॉर्म हे पडताळणी झालेले आहे. तरीसुद्धा लाडक्या बहिणी काळजी करू नका. आता सगळ्याच बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे आणि राहिलेले सगळे हप्ते येणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका, चिंता करू नका. सगळ्या लाडक्या बहिणी आपण आता सगळेजण मिळून हेच आवाहन करायचं आहे की आम्हाला सगळे हप्ते लवकरात लवकर आमच्या बँकेत जमा करावे. सो आपण आपली काळजी घ्या, आनंदित राहा, सगळेजण आनंदी राहा.